नाशिक जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या घटनेवर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय। बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विधिमंडळात कायदा करण्याची मागणी केली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय। 24 वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलीची हत्या केली व फरार झाला होता। पोलिसांनी तात्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या की अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींना कायद्याची आणि समाजाची भीती राहिली नाही। अनेक कायदे असूनही दोषसिद्धीचे प्रमाण केवळ 24% आहे। हे अत्यंत चिंताजनक आहे। गुन्हा झाल्यानंतर आरोपीला शिक्षा निश्चित मिळाली पाहिजे, तेव्हा समाजात संदेश जाईल की अशा विकृतीला जागा नाही। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे आणि त्या दिशेने मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। डॉक्टर गोऱ्हे यांनी या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिकेतून न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये एका चिमुकल्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यामध्ये आलेली आहे। अनेक कायदे झाले, अनेक प्रकारनी आपण सुरक्षिततेच्या योजना राबवतो, परंतु अशा प्रकारची पाशवी नराधम प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना या प्रकारनी स्वतः कायदा हातात घेऊन एक जीव घेण्यापर्यंत त्यांचे बदल जाते। याच्यामधूनच आपल्याकडे दोषसिद्धीचं प्रमाण, घटना घडल्यावरती गुन्हा साबित होण्याचं प्रमाण वाढणं फार गरजेचं आहे। जे आज आपलं 24% प्रमाण आहे ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा जर का झाली तर सगळीकडे समाजामध्ये संदेश जाईल की यामध्ये या घटनांच्या मध्ये जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जात नाही। म्हणून अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून अगदी ज्याला आपण म्हणू विनयभंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार याच्यामध्ये ताबडतोब तक्रार पालकांनी केली पाहिजे आणि पालकांनी तक्रार केल्यावर त्यांना निर्भयपणाने त्यांची तक्रार मांडता येईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे। नवीन भारतीय दंड संहितेमध्ये कधी कोणती तारीख पडलेली आहे याची माहिती सांगणं पोलिसांना बंधनकारक आहे, ते देखील त्यांनी काम केलं पाहिजे आणि साक्षीदार संरक्षण कायदा त्याचा सुद्धा उपयोग झाला तर मला असं वाटतं गुन्हे सिद्ध होतील। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी करत आहे आणि तशा प्रकारचा मी पाठपुरावा पण करणार आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।